चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायासा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या व्हिडिओची वाट बघत होता तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। तो म्हणजेच काय तर इयत्ता 9वीचा शनिवारी होणारा गणित भाग 2 चा पॅट या विषयाचा पेपर कसा असणार, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न येणार आणि त्या प्रश्नांची उत्तर काय असणार हे सगळे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघून घेणार। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, 100% जे प्रश्न मी आता देणार आहे तेच प्रश्न तिथं असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करणं आणि कमेंट करणं हे तुमची काळाची गरज आहे। मित्रांनो एक सबस्क्राइब करून द्या चॅनलला पटापट, कोणताही न विचार करता, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडू शकतात। ओके, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो। आणि लक्षात घ्या मित्रांनो, क्वालिटी वाढून बघा, म्हणजे काय 360 480 720 च्या वरती तुम्ही क्वालिटी वाढून बघा, जेणेकरून तुम्हाला जे अक्षर आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतील। काय करतात 144 बघतात त्याच्यामुळे दिसत नाही मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी बघून वाढवा आणि ती बघून घ्या व्हिडिओची। ठीक आहे, चला मित्रांनो आता व्हिडिओला मी सुरुवात करतोय। बघा काय तर मित्रांनो, पॅट 2025 9वीचा पेपर आहे आपला। कधी? हा शनिवारी पेपर आहे मित्रांनो, आणि हेच प्रश्न तुम्हाला असणार आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो, दिलेल्या वचनाप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका काढली। तुम्हाला बोललो होतो का तुम्हाला मी पेपरच्या 2 दिवस अगोदर प्रश्नपत्रिका देईल, म्हणजे देईलच। आणि मित्रांनो तेच आता प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आले। ठीक आहे, तर बघा सुरुवात करूया। बघा पहिला दिला उपप्रश्न सोडवा, प्रश्न क्रमांक 3, आणि पहिले 1 2 3 तुम्हाला तोंडी परीक्षा असणार आहे। ठीक आहे, बघा एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल? तर त्याच्या कर्णाची लांबी असणार आहे ऑप्शन क्रमांक डी 12 कर्णी 2। काय असणार आहे? 12 कर्णी 2, ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। टिक मार्क करून घ्या मित्रांनो, किंवा लिहून घ्या, व्हिडिओ थांबवा, वेळ जाऊ द्या, काय अडचण नाही। पण पूर्ण मार्क पाहिजे असेल ना तर व्हिडिओ एकदा पूर्ण शेवटपर्यंत बघायचे। ज्या विद्यार्थ्याला मार्क पूर्ण पाहिजे असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो। बघा पुढे बघा, काय चौकोनाचा प्रकार ओळखा, ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे का सम्मुख बाजू समांतर आणि एकरूप आहेत, कर्ण एकरूप आहेत, तो म्हणजे आला समभुज चौकोन। कोणता आला? समभुज चौकोन, ऑप्शन क्रमांक डी। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, काटकोन त्रिकोण बरोबर हे झालं आपलं समभुज चौकोन आणि काटकोन त्रिकोण, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये। पुढे बघा 12 सेमी 12 सेमी 7 सेमी 7 सेमी लांबीच्या 4 काड्यांची टोके जोडून चौकोनाचे जास्तीत जास्त किती प्रकार दाखवता येतील? ऑप्शन क्रमांक 2 2 प्रकार दाखवता येतील। किती प्रकार दाखवता येतील मित्रांनो? 2 दाखवता येतील। पुढे बघा चौकोन एल एम एन पी समभुज चौकोन असून माप कोन NLM 40 आहे, तर माप कोन MPN चे माप काढा। बघा आता अशा प्रकारची आकृती तुम्हाला दिली असेल, इथं 40 डिग्री तुम्हाला दिलं असेल। आता मित्रांनो लक्षात घ्या, काय समभुज चौकोनात विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात, आणि त्यांच्या कोनांची बेरीज किती असते मित्रांनो? 360 असते। कशी असते त्यांची कोनांची बेरीज? 360 असते। म्हणून LMN मध्ये काय तर कोन LNM असल्यास कोन NLM किती डिग्री? 40 डिग्री। म्हणून MLN बघा काय MLN 180 वजा 40 वजा 40 बरोबर किती आहे? वजा वजाची बेरीज होईल, 40 40 80 होईल, आणि त्याच्यानंतर 180 मधून 80 गेले किती उत्तर भेटणार आहे? 100 भेटणार आहे। आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय तर कोन MPN हा कोन कुठं असतो? केंद्रात तयार होतो। म्हणून MPN बरोबर काय तर 2 गुणिले कोन MLN, म्हणून 2 गुणिले 40 आणि 40 गुणिले 80, आपल्या कोणाचं माप किती भेटणार मित्रांनो? 80 भेटणार आहे। किती भेटणार आहे? 80 भेटणार आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न कसा येणार बघा, ई प्रश्न बघा, चौकोन PRS आणि ABCR हे समांतरभुज चौकोन आहेत, त्याच्यानंतर कोन P बरोबर 115 अंश, तर माप कोन BCR चे माप शोधा। बघा काय करायचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? BCR चे माप शोधायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा एकदम झूम करून घेतो। ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रश्न देणार आहे याच्यामध्ये तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहे, त्याच्यामुळे कोणतीही काळजी करू नका। बघा आता काय तर PQRS आणि ABCR हे काय दोन्ही तर समांतरभुज चौकोन आहेत। काय मित्रांनो? हे समांतरभुज चौकोन आहेत। बघा P बरोबर 115, तर BCR बरोबर किती? म्हणून समांतरभुज चौकोन असल्यामुळे समोरासमोरचे कोन समकोन असतात। काय असतात समांतरभुज चौकोनामध्ये? समोरासमोरचे कोन हे समकोन असतात, म्हणजे सारखे असतात। म्हणून कोन P बरोबर कोन R, मग P ची किंमत 115 दिले म्हणून R ची किंमत 115 येईल, बरोबर आहे। मग R आणि BCR बरोबर काय
तर 180 वजा 115, मग आपल्याला उत्तर भेटणार आहे 65 भेटणार आहे. म्हणून बीसीआरचं माप आलं विद्यार्थी मित्रांनो 65. किती आलं? 65, 65. म्हणून कोण बीसीआर बरोबर किती आलाय? 65. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सिद्ध करा आयताचे कर्ण एकरूप असतात. काय असतात? आयताचे कर्ण हे एकरूप असतात. आपल्याला काय करायचं मित्रांनो? सिद्ध करायचे. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता, का आयत म्हणजे काय? तर सर्व कोण समकोण असतात. काय असतात? सगळे कोण कसे असतात? सम असतात. त्याच्यानंतर समोरच्या बाजू पण कशा असतात? सम असतात, म्हणजे समान असतात. आणि आयताचे कर्ण म्हणजे दोन्ही समोरच्या कोणातून काढलेली रेषा होय. त्याच्यानंतर दोन्ही कर्ण समान अंतरावर असतात आणि त्रिकोणाचे बाजू देखील समान असतात. त्याच्यानंतर समकोण त्रिकोणात समान बाजू आणि समकोण असल्याने आयताचे दोन्ही कर्ण कसे असतात? एकरूप असतात. हे कारण लिहायचे, याची सिद्धता झाली मित्रांनो. समजते? हे कारण द्यायचे, तुम्हाला याची सिद्धता भेटून जाणार आहे. पुढे बघा मित्रांनो, 5वा प्रश्न काय विचारला गेला बघा. उपप्रश्न सोडवा. बघा कार्टेशियन मध्ये प्रतलात डी दिलाय, -5 -8 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारचे आपण पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण आणि चौथा चरण हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे. मग पहिल्या चरणामध्ये दोन्ही संख्या कशा असतात? अधिक अधिक असतात. इकडे कशा असतात मित्रांनो? वजा अधिक असतात. म्हणजे तिन्ही इकडे कशा असतात? तर ह्या तिन्ही संख्या वजा वजा असतात, बरोबर आहे, तिसऱ्या चरणामध्ये. मग मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या दोन्ही संख्या कशा दिल्या? ती वजा वजा दिल्या ती. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, तिसरं चरण. कितवं चरण? पर्याय क्रमांक सी, तिसरं चरण. पुढे बघा, कार्टेशियन प्रतलातील आरंभ बिंदूचे निर्देशक लिहा. काय द्यायचे निर्देशक? 0 आणि 0, बरोबर आहे. पुढे बघा, एक साक्षावर असणाऱ्या कोणत्याही एका बिंदूचे निर्देशक लिहा. काय करायचं मित्रांनो? कोणत्याही एका बिंदूचे निर्देशक लिहायचे तुम्हाला. तर मित्रांनो लक्षात घ्या, का एक साक्षावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूचे, म्हणजे याचा अर्थ असा झाला का पहिला जो अंक असणार आहे तो एक साक्षावरती असणार आहे आणि दुसरा तो कुठं असणार आहे? वाय अक्षावरती असणार आहे. पण मित्रांनो आपल्याला अक्षावर सांगितलंय, म्हणून वाय ची किंमत काय घ्यावी लागेल? आपल्याला 0 घ्यावी लागेल. बघा मित्रांनो, काय घ्यावं लागेल? आपल्याला वाय ची किंमत ही 0 घ्यावी लागेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे का जे पॉझिटिव्ह अंक ती म्हणजे 1 2 3 4 5, बरोबर आहे, अशा प्रकारचे जे आपल्याला उत्तर आहे मित्रांनो ते घ्यायचे. बघा मित्रांनो, म्हणजे बिंदू घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या. फक्त पुढचा जो निर्देशक असणार आहे वायचा तो काय घ्यायचा? 0 घ्यायचा. ठीक आहे. तुम्हाला याच्यातलं कोणतेही एक लिहायचे. 3 0 लिहा, 4 0 लिहा, 5,0, 6,0, 10,0 जरी लिहिला तरी चालून जाईल. पुढे बघा मित्रांनो, ड दिला बघा, 2 - 3 - 3 - 3 0 - 3 7 - 3 हे बिंदू एकाच रेषेवर असतील का? सहकारण द्या. काय करायचं मित्र? तुम्हाला सहकारण द्यायचे. हो, बघा याचं उत्तर काय मित्रांनो? हो, एकाच बिंदूवरती एकाच रेषावरती असतील. का असतील? कारण सर्व बिंदूचे वाय निर्देशक हे समान आहेत. काय बघा इकडे -3 - 3 -3 -3 हे सर्व बिंदूचे वाय बिंदूचे निर्देशक ते कसे? ते समान आहेत. त्यामुळे ते एकाच रेषेवर असतील. कुठं असतील मित्रांनो? ते लक्षात घ्या, एकाच रेषेवर असतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करू द्या मित्रांनो. कमेंट देखील कळवा, कारण 100% गॅरंटी सहित हे प्रश्न तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे म्हणजे विचारले जाणारच आहे. त्याच्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही. दिलेल्या वचनाप्रमाणे व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे. पटापट लाईक पण करून द्या मित्रांनो. चला, समीकरणाचे आलेख काढा. एकाच निर्देशक पद्धतीवर काढा. बघा, x अधिक y बरोबर 5 दिलाय. याच्यावरून काय करायचं? आलेख काढायचा. बघा मित्रांनो, मग आलेख काढताना सगळ्यात पहिले ही सारणी पूर्ण करून घ्या. काय करा? ही सारणी पूर्ण करून घ्या. मग आता ही सारणी पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? तर तुम्हाला एकतर x किंवा y च्या किमती ठेवावी लागेल. x ची अगोदर घ्या एखादी किंवा y ची किंमत घ्या, तुम्हाला उत्तर भेटेल. समजा मी x ची किंमत 0 घेतली, मग या समीकरणात टाकू द्या. x च्या जागी 0 घ्या. 0 अधिक y बरोबर 5, म्हणून y ची किंमत किती आली? 5. मग आपण घेत होता x ची किंमत इथं 0, y ची आली 5. त्याचप्रमाणे समजा मी y ची किंमत 0 घेतली तर काय येईल उत्तर आपल्याला? x अधिक 0 बरोबर 5, म्हणून x ची किंमत किती आली? 5 आली. बरोबर आहे. समजा मी y ची किंमत 1 घेतली तर x अधिक 1 बरोबर 5. हा इकडे 1 अधिक इकडे गेलो काय होईल? वजा होईल. मग x ची किंमत भेटणार आपल्याला 4. किती भेटणार विद्यार्थी मित्रांनो? 4 भेटणार आहे. म्हणून दिलेल्या किमती काय करायच्या आहे? तर मित्रांनो या बॉक्स मध्ये भरायच्या. ठीक आहे. तुम्ही एकतर y ची किंमत घ्या, नाहीतर x घ्या. x घेतल्यावर y ची काढा, y ची घेतल्यावर x ची काढा. काही अडचण नाहीये. नेक्स्ट बघा, x बरोबर 4y दिलाय. तर आता समजा मी y बरोबर याच्यामध्ये 1 घेतला, मग y ची किंमत 1 टाकून द्या. x बरोबर 4 गुणिले y आहे, मग 4 गुणिले 1 4 1 4, म्हणून x ची किंमत आली 4 आणि y ची आपण घेतो ती 1.
पुन्हा मी y ची किंमत -1 घेतली, मग 4 गुणिले 1 -4 आहे, मग 4 गुणिले -1 4 1 4 -4 आला का इकडं. त्याचप्रमाणे समजा मी y ची किंमत 2 घेतली, त्याच्यात टाकून द्या 4 दुने 8 किती आली 8 आली. दिलेल्या किमती याच्यामध्ये टाकून द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो मग याच्यानंतर काय करायचंय आलेख काढायचा आहे. ठीक आहे, आलेखावरती जर तुम्हाला वाटलं अवघड असेल तर मला कळवा, आपण व्हिडिओ बनवायचा एकदा प्रयत्न करूया. पुढे बघा मित्रांनो, सोबतच्या अर्धगोलात जर r बरोबर 30 दिला असेल तर तिचे घनफळ काढा. काय दिले विद्यार्थी मित्रांनो बघा, r ची किंमत जर तुम्हाला दिली असेल तर मित्रांनो काय करायचं याच्यामध्ये त्याला तर घनफळ काढायचे. बघा मित्रांनो, मग अर्धगोलाचे घनफळचं सूत्र काय तर 203 पाय r चा घन. काय 203 पाय r चा घन. दिलेल्या किमती याच्यामध्ये टाकून घ्या. 2/3 गुणिले पाया घ्या 3.14 घेतला गुणिले r चा घन, म्हणजे r म्हणजे काय त्रिज्या, त्रिज्याचा घन 30 चा घन. मग बघा 30 चा घन किती येतो 27,000 बरोबर. किती येतो 27,000. 3 चा घन 27 आणि घन आहे म्हणून 3 शून्य देऊन टाका. मग याला आपण सोडून घेतलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे काय भेटणार आहे तर 56,520 सेमीचा घन. म्हणून अर्धगोलाचे घनफळ झालं तर 56,520 सेमीचा घन किंवा घ सेमी लिहिलं तरी चालून जाईल मित्रांनो. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करून घ्या. पुढे बघा, एक विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे. विहिरीच्या आतील भागाचा व्यास 4.9 मीटर आहे. त्याच्यानंतर 20 मीटर आहे. विहिरीतील पाणी शेतीला दिल्यानंतर पाण्याची तळाची उंची 12 मीटर राहील. तर शेतीसाठी किती पाणी वापरले हे आपल्याला काढायचे. बघा मग आता व्यास 4.9 दिले आपल्याला, मग त्रिज्या किती झाली लक्षात घ्या मित्रांनो 2.45. विहिरीची उंची 20, पाण्याची उंची 20. मग पाण्याचे घनफळ सूत्र काय येईल तर पाया r वर्गचा h बरोबर आहे. पाया r वर्गचा h. मग दिलेल्या किमती टाकून द्या. 22/7 गुणिले 2.45 चा वर्ग म्हणजे r चा वर्ग आणि h म्हणजे किती 20. मग आपल्याला किती उत्तर भेटणार आहे 377.03 उत्तर भेटणार आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, मग पुढे काय दिले आपल्याला शेतीसाठी वापरणारे पाणी. मग आपल्याला एकूण किती भेटणार तर 226.3 ग सेमी उत्तर भेटणार. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, समजून घ्या. पुढे बघा, त्रिज्या 7 सेमी असणाऱ्या गोलाचे पृष्ठफळ किती. बघा आता गोलाचे पृष्ठफळ विचारले तुम्हाला, सोडवायचे का तुम्हाला तिथं वेळ असेल तर तुम्ही सोडवा, पण मित्रांनो लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी डायरेक्ट उत्तर पाठ करून जा. डी वर जायचं आणि डायरेक्ट टिक करून द्यायचं. समजते, डायरेक्ट फायनल उत्तर भेटून जाणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणे सोडवा. काय दिले बघा, उदाहरणे सोडवा. कॉस थिटा भागिले साइन 36. बघा काय दिलंय साइन 36 बरोबर 1. मग थिटाची किंमत काढा. मग आपल्याला माहिती आहे ना कॉस 90 वजा 36 बरोबर किती येतो 54 येतो. किती येतो 54 येतो. या संख्येला काय करायचंय का साइन 36 ने दोन्ही बाजूला गुणायचे. साइन 36 36 कॅन्सल होईल. मग कॉसची आपल्याला किंमत भेटणार आहे 54 डिग्री. किती भेटणार आहे 54 अंश भेटणार आहे. ठीक आहे, हे उत्तर फक्त त्या चौकोडीत टाकायचे. खाली आकृतीतील एबीसीचे निरीक्षण करून त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. बघा त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण अगोदर बघितले होते. बघा आता पहिल्यांदा काढायचं आपल्याला कॉस थिटा. काय काढायचं आपला हा थिटा इकडचा याच्या समोर. बघा कॉस थिटा म्हणजे काय कोणालगतची बाजू भागिले कर्ण. मग कोणालगतची बाजू कोणती आली बीसी आली आणि कर्ण काय आला एसी आला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कर्ण कसा असतो आपल्याला माहितीये का दिलेल्या कसा असतो कर्ण आपल्याला या दिलेल्या आकृतीमध्ये सगळ्यात मोठी बाजू किंवा दिलेल्या त्रिकोणातील सगळ्यात मोठी बाजू असते किंवा काटकोन त्रिकोणासमोर किंवा काटकोन जिथं करतो या कोणासमोरील बाजू काय असते आपल्याला हा कर्ण असे म्हणतात. याला काय म्हणतात याला कर्ण म्हणतात. मग कॉस थिटा बरोबर काय कॉस थिटा बरोबर कोणालगतची बाजू भागिले कर्ण म्हणून बीसी भागिले एसी. आला का आला. पुढे बघा साइन थिटा काय सूत्र आहे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कोणासमोरील बाजू भागिले कर्ण हे त्याचं सूत्र आहे. मग कोणासमोरील बाजू या थिटाच्या समोरची बाजू कोणती ही एबी आणि भागिले कोणता हा कर्ण म्हणून एबी भागिले एसी. पुढे बघा विचारले टॅन 90 वजा थिटा. हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होऊ शकतो पण मित्रांनो याचं उत्तर मी शॉर्टकट मध्ये सांगतो. बघा एकदम झटक्यान सांगतो. काय का टॅन 90 वजा थिटा म्हणजे काय असतो कॉट थिटा असतो. काय असतो कॉट थिटा असतो. आणि कॉट थिटाचं गुणोत्तर काय तर कोणालगतची बाजू भागिले कोणासमोरील बाजू. मग कोणालगतची बाजू कोणती आहे ही बीसी आणि समोरची कोणती एबी म्हणून बीसी भागिले एबी हे त्याचं काय असणार मित्रांनो एकदम फायनली उत्तर असणार. बघा मित्रांनो काय असणार आहे बीसी भागिले एबी. व्हिडिओची क्वालिटी वाढवून बघा. उत्तर काय म्हणतात का नीट दिसत नाही क्वालिटी वाढवा जरा. ठीक आहे. पुढे बघा साइन 0 बरोबर साइन 30 वजा 60. तर काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं. साइन 0 काय असतो 0 साइन 90 1 बरोबर आहे. बघा मग साइन 30 वजा साइन 60. साइन 30 ची किंमत 1/2 वजा कॉस 60. कॉस 60 ची किंमत किती 1/2. मग 1/2 मधून 1/2 गेला अर्ध्यामधून अर्धा गेला किती उरला 0 उरला म्हणून 0 बरोबर 0 बरोबर आहे. म्हणून काय RHS बरोबर LHS म्हणजे काय डावी बाजू बरोबर उजवी बाजू. समजते हे त्याचं असणारे फायनली आपलं उत्तर असणार मित्रांनो. बघा
पुढे बघा, त्रिकोणमितीय नित्य समानता मिळवण्यासाठी सोबतच्या आकृतीवरून खालील कृती पूर्ण करा. फक्त कृती पूर्ण करायची, जिथं तुम्हाला रिकाम्या जागात ना त्याच भराच्या 12 भानगडी करायच्या नाही. बघा काय, त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण पीक्यूआर 90 दिलाय, आर बरोबर थिटा दिलाय. बघा काय सांगितले, पीक्यू चा वर्ग अधिक क्यूआर चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग. हे काय, पायथागोरसचा प्रमेय. काय मित्रांनो, हा पायथागोरसचा प्रमेय. इथं लिहायचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पुढे बघा, पीक्यू वर्ग भागिले पीआर वर्ग, क्यूआर वर्ग भागिले पीआर वर्ग आणि पीआर वर्ग भागिले पीआर वर्ग. कोणत्याही संख्येनं जर त्या संख्येला भाग दिला तर उत्तर काय येतं मित्रांनो, 1 येतं. काय येतं मित्रांनो, उत्तर 1 येतं. म्हणून पीआर चा वर्ग भागिले पीआर चा वर्ग काय उत्तर भेटणार आपल्याला, 1 उत्तर भेटणार आहे. पुढे बघा, आता त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करायचा. जितक्यात आपण बघितलं ना, कोणासमोरील बाजू भागिले कर्ण वगैरे काय ते बघितलं ना आपल्याला बघायचे. आता मित्रांनो लक्षात घ्या का, इथं आपल्याला बघा पीक्यू भागिले पीआर दिले. बघा इथं बघा काय दिले, पीक्यू भागिले पीआर. बघा हा पीक्यू भागिले पीआर दिलेले. पीआर काय, कर्ण, आणि हा थिटा आहे, थिटा समोरची बाजू. मग साइनचं सूत्र काय आहे, तर थिटा समोरील बाजू म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण, म्हणून इथं लिहिलं साइन. आणि त्याच्यानंतर बघा काय दिले, क्यूआर चा वर्ग भागिले क्यूआर चा वर्ग भागिले पीआर चा वर्ग. या थिटाच्या क्यूआर काय आली, लगतची बाजू, भागिले काय आला, कर्ण आला. मग काय सांगतं हे, कॉस थिटा. कोणाचं गुणोत्तर आहे, कॉस थिटाचं. म्हणून काय झालं, साइन थिटा वर्ग अधिक कॉस थिटा बरोबर किती उत्तर आलं मित्रांनो, 1 उत्तर आलं. बघा मित्रांनो, समजते, नीट समजून घ्या. पुढे बघा, दिलेली उदाहरणे सोडवा. 4 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. जर एका बाजूची लांबी 4 सेमी असेल तर बाकीच्या 2 बाजूंची लांबी देखील 4 असेल. म्हणून 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर किती, 12 येणार. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून काय करायचे, परिवर्तुळ काढायचे. ठीक आहे, बघून घ्या तुम्ही एकदा. पुढे बघा, खालील सारणी लिहून कृती पूर्ण करा. बघा, त्रिकोणाचा प्रकार दिलाय, लघुकोन त्रिकोण दिलाय, काटकोन त्रिकोण दिलाय, विषम कोन दिलाय. बघा, आंतरवर्तुळाच्या केंद्राचे स्थान लघुकोनामध्ये कुठं, त्रिकोणाच्या आत. काटकोनात कुठं, त्रिकोणाच्या आत. पण विषम कोनाच्या कुठं, ते पण त्रिकोणाच्या आत. पुढे बघा, परिवर्तुळाच्या केंद्राचे स्थान का लघुकोनात कुठं, त्रिकोणाच्या आत. काटकोनात कुठं, त्रिकोणाच्या बाजूला, ठीक आहे ना, किंवा बाजूवर. आणि विषम कोना कुठं, त्रिकोणाच्या बाहेर. बघा मित्रांनो, फक्त तुम्हाला काय करायचे, 1 2 3 4 ही 4 उत्तर लिहायचे. त्रिकोणाच्या, त्रिकोणाच्या बाजूवर आणि त्रिकोणाच्या बाहेर. ठीक आहे, बाजूवर ह्या. हा, 9वा प्रश्न बघा, खालील उदाहरणे सोडवा. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळाचे केंद्र ओ आहे, वर्तुळाचा व्यास AB दिलाय, जीवा CD दिलाय, त्याच्यानंतर P बिंदू दुभागतो. वर्तुळाची त्रिज्या जर 15 सेमी दिली असेल तर त्यावरून खाली रेषाखंडाची काय करा, लांबी काढा. OP बरोबर इथं 9 दिलेलं आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारचे आकृती दिले, एकदा समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळे उत्तर जागेवरती. बघा काय सांगितले, त्रिज्या बरोबर 15 सेमी, OP बरोबर 9, काय O ते P पर्यंत, म्हणजे या O ते P पर्यंत, आणि इकडची ही त्रिज्या दिलेली. मग आपल्याला माहितीये काय, पायथागोरस नुसार काय मित्रांनो, पायथागोरस नुसार तर काय, OP वर्ग अधिक CP वर्ग बरोबर 1. मग OP काय 9 आहे, CP काढायची आपल्याला, बरोबर आहे. CP आपल्याला काय करायची, CP म्हणजे काय करायचं, आपल्याला याची किंमत काढून घ्यायची. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त लक्षात घ्या तुम्ही का जास्त मिस्टेक करता कामा नाहीये. समजतं ना मित्रांनो, काय करायचं, तुम्ही जास्त मिस्टेक अजिबात कोणी करता कामा नये. हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढे इथं ओडी करा. हा, इथं ओडीचा वर्ग. बघा, मग ओडीचा वर्ग 15 दिलाय, 15चा काय वर्ग 225, 9चा वर्ग 81. मग CPचा वर्ग पाहिजे आपल्याला, हा 285 तसाच 81 इकडे अधिक आहे, इकडे आले काय होईल, वजा होईल. 225 मधून 81 गेला किती आला, 144 आला. मग CPचा वर्ग 144. बघा, मग CP काढायचे आपल्याला, याला काय करा, वर्गमुळात पाठवा. मग जर वर्गमुळात 144 पाठवलं तर आपल्याला किती उत्तर भेटणार मित्रांनो, 12. किती भेटणार आपल्याला, 12 भेटणार. म्हणून CP ची लांबी आली 12 सेमी. बघा इथं आली CP ची लांबी, दिसते ना. बघा ही CP आली 12 सेमी, आणि जर आपल्याला CD काढायची, ही 12 आणि 12 किती होईल, 24 होईल. म्हणजे CPच्या कशी होईल, दुप्पट होईल. बघा, म्हणून CD बरोबर 2 गुणिले CP. मग 2 गुणिले CP ची किंमत 12 आली, 12 दुने 24 आली. किती आली, 24 आली. पुढे बघा, AB हा वर्तुळाचा व्यास आहे. AB बरोबर बघा, AB काढायचे आपल्याला. मग AB काय, हा वर्तुळाचा व्यास आहे. बघा मित्रांनो काय दिलं, हा AB बघा, हा वर्तुळाचा व्यास आहे. मग ओडी काय, याची त्रिज्या दिली. मग त्रिज्या जर 15 सेमी असेल तर व्यास किती येईल, 30 येईल ना. बरोबर ना, व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो. बरोबर का ना मित्रांनो, समजते ना. म्हणून काय आलं, तर AB बरोबर 2 गुणिले R, म्हणून 2 गुणिले 15 बरोबर किती आला, 30 आला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो AB ची लांबी किती आली आपल्याकडं, तर 30 सेमी आली. आणि CP ची आपण काढली 12, आणि CD ची किती आली, ही 24 आली.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघतोय। शेवटचा प्रश्न बघा, आकृतीत ओ केंद्र असलेली दोन समकेंद्रीय वर्तुळे असून ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या असून ती लहान वर्तुळास बिंदू बी मध्ये छेदते, बी व सी मध्ये छेदते, तर सत्य विधानाचा पर्याय ओळखून चौकटी पूर्ण करा। फक्त काय करायचं, जास्त डोक्याला लावायचं नाही, 12 भानगडी करायचं नाही, फक्त एकच काम करायचं, पर्याय क्रमांक डी ला टिक करून टाकायचं। काय करायचं, पर्याय क्रमांक डी ला डायरेक्ट विधान टिक करून टाकायचं आणि फायनली उत्तर लिहायचं। समजतं ना? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितले। खूप मेहनत लागते विद्यार्थी मित्रांनो आयएमपी प्रश्न काढायला किंवा प्रश्न कसे येऊ शकतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, खात्रीशीर सांगतो का 100% हेच तुम्हाला प्रश्न येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित याचा अभ्यास करा, व्हिडिओ हळूहळू थांबवा, क्वालिटी वाढून बघा आणि कृपया करून चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या मित्रांनो। जर तुम्ही सबस्क्राईबर केले तर अजून तुमच्यासाठी आयएमपी प्रश्न नक्कीच घेऊन येईल। तर एकदा पाठिंबा द्या, कमेंट देखील करा का व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा आपला व्हिडिओ, कारण याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच होऊ शकतो किंवा त्यालाही होऊ शकतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 9वीचा गणित भाग 2 चा शनिवारी होणारा पॅटचा पेपर बघितलाय। सेम टू सेम असाच पेपर असणार, याची 100% खात्री देतो। दिलेल्या वचनाप्रमाणे आपण व्हिडिओ बनवलाय। तुम्ही देखील दिलेल्या वचनाप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट देखील कळवा व्हिडिओ कसा वाटला। ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये।